नमस्कार बालमित्रांनो, सुनंदा आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण गोष्टीरूप माहिती घेणार आहोत ती सूर्यमालेतल्या दुसऱ्या ग्रहाची म्हणजे शुक्र किंवा ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात व्हीनस. अतिशय तेजस्वी असा हा ग्रह अगदी डौलानी आकाशात चमकत असतो आणि म्हणूनच त्याची उत्सुकता तर आपल्या सगळ्यांनाच खूप आहे. त्याची माहिती ऐकण्यापूर्वी ऐकूया AI निर्मित ही छोटीशी कविता. पहाटेच्या प्रहरी नभी चमकतो, शुक्र तारा तो मोठा दिसतो. कुणीच नाही यापरी तेजस्वी, कुणीच नाही यापरी तेजस्वी, आकाशी जणू हिराचं ओजस्वी. खरं तर सूर्यमालेच्या दृष्टीने हा सूर्यमालेतला 2 नंबरचा ग्रह म्हणजेच आंतरिक ग्रह, इनर प्लॅनेट. पण तो ताऱ्यासारखा लुकलुकत असतो म्हणून सर्वसाधारण या शुक्र ग्रहाला तारा असं म्हणायची पद्धत रूढ झाली. हा ग्रह खरं तर कितीही तेजस्वी असला तरी तो सूर्या एवढा प्रखर नाही ना, आणि तो आहे सुद्धा सूर्याच्या खूप जवळ. म्हणून शुक्र आपल्याला दिसतो तो पूर्वेकडच्या आकाशामध्ये पूर्व क्षितिजावरती किंवा होरायझनवरती सूर्योदयाच्या पूर्वी थोडा वेळ आणि पश्चिम क्षितिजावर सूर्यास्ताच्या नंतर थोडा वेळ म्हणजे सूर्य मावळल्याच्या नंतर थोडा वेळ. हा शुक्र सूर्यापासून दूर आहे 67 मिलियन किलोमीटर अंतरावरती आणि पृथ्वीपासून दूर आहे 40 मिलियन किलोमीटर अंतरावरती. सूर्याचा प्रकाश म्हणाल तर पृथ्वीवरती पोचायला अवघी 13 मिनटं लागतात. हा शुक्र स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरतो, पण ही त्याची सूर्याभोवतालची प्रदक्षिणा किंवा परिक्रमा असते उलट्या दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज. ह्या प्रदक्षिणेला त्याला लागतात 225 दिवस. पण शुक्राबाबतीत एक गमतीची गोष्ट म्हणजे त्याचा स्वतःभोवतीचा फिरण्याचा स्पीड किंवा वेग इतका कमी आहे की त्यांनी सूर्यप्रदक्षिणा पूर्ण केली तरी तो अजून स्वतःच्या मूळ जागी आलेला नसतो आणि ह्यासाठी त्याला लागतात 243 दिवस. स्वतःभोवती सर्वात सावकाशपणे फिरणारा हा एकमेव ग्रह आहे आणि त्यामुळे होतं काय की त्याचा पृष्ठभाग खूपच तापतो आणि हे तापमान जातं जवळजवळ 880 फॅरनहीटपर्यंत. ह्या पृष्ठभागावरच्या अतिशय उष्णतेमुळे शुक्रावर दिसतो तो खडकाळ पृष्ठभाग. मोठे मोठे डोंगर, लोह किंवा आयननी भरलेले खडक, ज्वालामुखींनी तयार झालेला खडकाळ पृष्ठभाग आणि ह्या सर्वांवर असतो तो H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड त्याचं वातावरण. सूर्यकिरण अर्थातच यावरून परावर्तित होतात आणि त्यामुळे आपल्याला जो दुरून दिसतो तो शुक्राचा निळसर किंवा तेजस्वी पृष्ठभाग, ज्याला आपण म्हणतो शुक्राची तेजस्वी चांदणी. आणि हे शुक्राचं सूर्याभोवती जे फिरणं आहे ना ते अतिशय संथ वेगाने होत असल्यामुळे त्याच्यावर मॅग्नेटिक फील्ड अजिबात नाही. नंतर पृथ्वी फिरते सूर्याभोवती ती पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि शुक्र सूर्याभोवती फिरतो तो पश्चिमेकडून पूर्वेकडे. आणि त्यामुळे होतं काय तर शुक्रावरती सूर्योदय होतो पश्चिमेकडे आणि सूर्यास्त होतो पूर्वेकडे. आणि तसंच या सर्वामुळे शुक्रावरती सूर्योदय आणि सूर्यास्त होतं फक्त शुक्र वर्षामध्ये केवळ 2दाच. शुक्रावरची ही दिवस-रात्राची सायकल आपल्या म्हणजे पृथ्वीच्या तुलनेत जवळजवळ 117 दिवसांची आहे आणि त्यामुळे पूर्ण सोलर सिस्टीममध्ये शुक्रावरचा दिवस हा सर्वात मोठा आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत शुक्राने आपली उत्सुकता कायमच ताणून ठेवली आहे आणि म्हणून 1970 पासून अनेक स्पेसक्राफ्ट सूर्यावर उतरली, सूर्यावर नव्हे शुक्रावर उतरली. त्यातलं व्हिनेरा 7 1970 साली हे पहिलं यान. नंतर व्हिनेरा 8 पृष्ठभागाचा अभ्यास त्यांनी केला. व्हिनेरा 9 नंतर व्हिनेरा 13, 14 वगैरे वगैरे यांनी पृष्ठभागाचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो, पृष्ठभागाचे कलर्ड फोटो इत्यादी अभ्यास करून शुक्राची जास्तीत जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला. अगदी अलीकडचं व्हेगा 1 आणि व्हेगा 2 यांनी काही साधनं म्हणजे प्रोब्स शुक्रावरती उतरवले आणि त्याच्यातून शुक्राचा अजून अभ्यास करण्याचा प्रयत्न चालू आहे. पण मित्रांनो, आपला भारत देशही यामध्ये अजिबात कमी नाही. इस्रोतर्फे, इस्रो म्हणजे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, याच्यातर्फे आपलं शुक्रयानसुद्धा शुक्राचा शोध घेण्यासाठी किंवा अजून जास्त माहिती घेण्यासाठी नजीकच्या भविष्यकाळात सूर्यावरती उतरते. अशा या शुक्राचा शोध
दुर्बिणीतून प्रथम लावला तो गॅलिलिओ गॅलिली यांनी 1610मध्ये. तो दिवस नक्की माहिती नाही, पण महिना होता जून. गॅलिलिओला त्यावेळेला दिसलेली शुक्राची कोर, आपल्या चंद्रासारख्या वेगवेगळ्या फेजेस, हे सर्व त्यांनी निदर्शनाला आणून दिलं. आता जाणून घेऊया या शुक्राचं पुराणातलं महत्त्व काय आहे. तर रोमन लोकांच्या दृष्टीने म्हणजे ग्रीक संस्कृतीतर्फे शुक्र आहे सौंदर्याची देवता आणि आपल्या अंगातील अनेक उत्तम गुण हे शुक्राच्या उपासनेमुळे मिळतात अशी त्यांची धारणा आहे. पण हिंदू संस्कृतीप्रमाणे शुक्र आहे हा भृग ऋषींचा मुलगा. विवाह संबंधातील महत्त्वाचे गुण म्हणजे रूप, समाधान आणि मुख्य म्हणजे संपत्ती याचा तो दाता. तसंच अतिशय तेजस्वी अशा पांढऱ्या घोड्यावर बसलेला किंवा पांढऱ्या शुभ्र कमळामध्ये मानाने बसलेली अशी ही रूपवान व्यक्ती. शुक्राला नवग्रहामध्ये खूपच महत्त्वाचं स्थान आहे आणि त्याची पूजा केली असता शुक्रवार लक्ष्मीचा वारसुद्धा आहे असं समजतात. म्हणून शुक्राचं पाठबळ असेल तर ही व्यक्ती खूप धनवान होते अशी ही समजूत रूढ आहे किंवा अशी कल्पना रूढ आहे. तर मित्रांनो, आकाशामध्ये डौलांनी चमकणारा असा हा शुक्र ग्रह, पण मान त्याला मिळाले मात्र शुक्र ताऱ्याचा. सूर्योदयाच्या आधी थोडा वेळ पूर्वेला आणि सूर्यास्तानंतर पश्चिमेला थोडा वेळ तो आपल्याला आकाशात दिसतो आणि आपल्या तेजाने आपलं लक्ष वेधून घेतो. अशी ही शुक्राची चांदणी आकाशात एकदा तरी पहाच. तर आता थांबूया इथे. चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ही शुक्राची गोष्ट अनेकांपर्यंत पोचवा. धन्यवाद. भेटूया आता लवकरच.